आरळा प्रकरण नेमकं काय आहे? तर ते म्हणले नाही आम्हाला तीच पळी पाहिजे. मग ती मुलं परत पाठीमागे गेली, परत त्यांनी शोधली पळी, ती नाही सापडली. मग त्यांनी दुसऱ्या दुकानातून एक पळी आणून त्यांना दिली. तर त्यांचा हट्ट होता की नाही मला तीच पळी पाहिजे, ती आमची लकी पळी आहे. ही कालची मुलाखत ज्या व्यक्तीने दिली, एका चॅनलला दिली, त्यांच्या मुलाखतीवरून एकच गोष्ट स्पष्ट होते की ह्या ठिकाणी तो जो झालेला गोंधळ होता त्याला हिंदू मुस्लिम रंग दिला गेला. ह्याबद्दल काय किती तथ्य आहे? जर आमच्या बाजूनं सगळं जर त्यांनी विरोधात केलं असतं तर आमची मुलं 21 दिवस आतमध्ये राहिली नसते ना. आपले सगळे समर्थनार्थ आहेत, पण त्याच्या बाजूनं बोलणारा एकही नाही. म्हणजे त्याची लायकी घरात बसणे आणि हे उपद्व्याप करणे तेवढंच त्यानं करावं जे त्याच्यात सांगितलेलं आहे. ते आता मुख्य ते जे काल त्या पर्टिक्युलर व्हिडिओचं थंबनेल होतं की सत्यजित देशमुख जे आता तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं. ह्याबद्दल ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे? तो जो झालेला गोंधळ होता त्याला हिंदू मुस्लिम रंग दिला गेला. माझं नाव घेतल्याशिवाय त्या लांड्याला भीक सुद्धा कोण देत नाही. तर त्यानं सत्तूर काढला. सत्तूर काढल्यानंतर आपल्या हिंदू कोराच्या त्या पाडळीचा जो मुलगा होता त्याला सत्तूर मारत असताना त्याचा पोटावरती चपटा सत्तूर बसला. जर तो उभा बसला असता तर त्या मुलाचा कोतळा बाहेर आला असता. 6-6:30 दरम्यान मला कॉल आला होता. बाबा काहीतरी खाली स्टँडवर भांडण झाले आणि आपले हिंदू पर्यटक वगैरे आलेले आहेत, त्यांना मारहाण चालू आहे. असं कळल्यानंतर मी आमचे रोहित पेटकर मित्र आहेत, त्यांचं तिथं समोरच दुकान आहे, त्यांना मी कॉल केला. बाबा काय असं काय झालं. नंतर समजल्यानंतर मी खाली गेलो. तर आम्ही रोहित पेटकर आम्ही दोघं तिघंच होतो. त्यात तिथं आमची बघायची भूमिका होती. आम्ही साईडला उभं राहिलो होतो. त्यानंतर तिकडची लोकं आली काय आली त्या अंधारात ते सगळ्या गोष्टी वार वगैरे झाला. त्या गोष्टीचं आमचं काही घेणं नाही. पूर्वीपासून आमचं काय बऱ्याच वर्षापासून आमचं हिंदुत्वाचं काम चालू आहे. आणि मग आम्हाला टार्गेट कसं करायचं, तर ह्या प्रकरणात आम्हाला आता तुम्ही बघितलं की एक नंबर आम्हाला आरोपी केलं की ते असे बोलले की हाच भांडणं लावतोय, ह्याच्यामुळं सगळं घडलंय, विनाकारण काही संबंध नाही, काय नाही काय. आणि त्या ठिकाणी एक 20-25 जण मुसलमान आपल्या हिंदूंच्या पोरासनी मारत होते. त्यानं अंगावर गाडी गाठली, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नमस्कार, मी रोहित मोरे. पुन्हा एकदा तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अनिल महाराज देवळकर. विशेषतः आज त्यांना बोलवण्याच्या मागचं कारण असं होतं, आता रिसेंटली झालेलं जे आरळा प्रकरण आहे त्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. महाराज जय श्रीराम. जय तुमचं श्रीराम. सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. मला वाटतं आपला हा दुसरा का तिसरा पॉडकास्ट आहे. हो, मागच्या वेळेस आपण खूप चांगल्या पद्धतीने चर्चा केली, पण आजचा जो मुद्दा असणार आहे तो खूप चळवळीचा मुद्दा असणार आहे. कारण मागच्या आठवड्यामध्ये किंवा 2-3 दिवसापूर्वी एक मुलाखत त्या ठिकाणी बातमीला अशी आली, कोणीतरी ईश्वरपूरचा व्यक्ती आरळावरती झालेलं जे प्रकरण होतं, आरळ्यामध्ये झालेलं जे प्रकरण होतं त्या संदर्भात त्यांनी बरेचसे स्टेटमेंट दिले. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, आरळा प्रकरण नेमकं काय आहे? आपल्या इथं चांदोली धरण आहे आणि ते सगळे प्रसिद्ध आहे. आणि त्या चांदोली धरणाच्या पायथ्याला इकडच्या आपल्या भागातली, बाहेरच्या भागातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील सगळी लोक, मुलं वगैरे येतात आणि ती पार्ट्या करायला जातात वरती. तिथं बाजारपेठ म्हणले कोणती, तर आरळागाव बाजारपेठ. त्या बाजारपेठेमध्ये काही लोक मांसाहार घेतात आणि वरती जातात. सगळेजण लोक तर काय भांडी आणत नाहीत. त्या दुकानामध्ये, त्या मुसलमानाच्या दुकानामध्ये त्यांनी मांसाहारच घेतलं. तिथून घेऊन त्यांच्याकडून भांडी पण भाड्याने घेतली. ती काय फुकट दिली नाही, त्या माणुसकी वगैरे असलं काय करून त्यांनी दिली नाही. भाड्यानं भांडी घेतली, ती वरती गेली, त्यांचं जेवण झालं, पार्टी झाली. परत खाली येताना त्यांनी भांडी परत केली. भांडी देत असताना त्यातली एक फक्त पळी कमी होती आणि ती पळी नव्हती म्हणून त्यानं पळी मागितली. हे म्हटले की आमच्याकडनं पळी बहुतेक राहिली किंवा विसरली किंवा हरवली असेल, काय पळीचे पैसे असतील ते आम्ही देऊया तुम्हाला. तर ते म्हणजे नाही आम्हाला तीच पळी पाहिजे. पुन्हा ती मुलं धरणावरती गेली, त्यांनी पळी शोधली, पळी नाही सापडली. पण पाठीमागे येताना एखाद्या दुकानातून त्यांनी पळी घेतली आणि पळी ती त्याला दिली. नाही म्हणलं ती मला तीच पळी पाहिजे, ती माझी लकी पळी आहे. पळी दिली असताना सुद्धा ती पळी नाही घेतली. म्हणून ते म्हणले तुमचे काय पळीचे पैसे असतील तर तुम्ही ते घ्या, आम्हाला गडबड आहे, आम्ही जातो. म्हणून ते गाडीवर बसले असताना गाडीचं किचन काढून घेतलं
त्या गाडीच्या किचनला छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती होती. ती त्यांना ठेवून त्याच्या गल्ल्यात टाकली. गल्ल्यात टाकल्यावरती मुलांना राग आला की बाबा ती शिवाजीराजांची मूर्ती आहे ती आम्हाला दे तू. तर त्यानं सत्तूर काढला. सत्तूर काढल्यानंतर आपल्या हिंदू पोराच्या त्या पाडळीचा जो मुलगा होता त्याला सत्तूर मारत असताना त्याचा पोटावरती चपटा सत्तूर बसला. जर तो उभा बसला असता तर त्या मुलाचा कोतळा बाहेर आला असता. तर सत्तूर तसाच तो पोटावरती बसलेला ते पोरग खाली पडलं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या गावातल्या पोरांना फोन केला आणि ती पोरं आली. तिथं आल्यानंतर त्यांच्यात थोडासा वादावादी झाली, पण ते संध्याकाळपर्यंत प्रकरण मिटलं होतं. आणि थोडक्यात त्याची पार्श्वभूमी तुम्ही सांगाल काय? यामध्ये काही आरड्यातल्या आपल्या हिंदू बांधवांचा काही सहभागी नव्हता. ज्या ठिकाणी वाद निर्माण झाला त्याच्यानंतर म्हणजे संध्याकाळी जे प्रकरण मिटलं होतं आणि मुस्लिम लोक ज्यांनी पळी दिली की आम्हाला हीच पळी आम्हाला परत पाहिजे, तो वाद पुढे नेमका वाढला कसा? वाढला म्हणजे तीच पडी पाहिजे असं म्हटल्यानंतर त्यांची वादावादी झाली. त्यांनी असणाऱ्या त्या पाडळीतल्या मुलाला दांडकाने मारहाण केली. त्याचं रक्त आलं. त्यांच्यातली काही गावातली मुलं परत तिथपर्यंत येऊन पोहोचली. त्यांच्यामध्ये वाद चालू होता. संध्याकाळी 7:30 ते 8 वाजले असतील. त्यांच्यामध्ये वाद चालू असताना त्यांनी वाद तो त्यांचा काय झालं पुढं तो आमच्या मुलांनाही माहीत नव्हतं. काही आमची मुलं कोण पूजेला होता, कोण मंदिरात होता, कोण ह्याला गेला होता, लग्नासाठी गेला होता. सगळी मुलं बाहेर होती. पण पुढं काय झालं की सगळं झाल्यानंतर जी आमची हिंदुत्वादी कार्य करतात मुलं, मग केदार पारगावकर असेल, रोहित पेटकर असतील, ही सगळी जी मुलं होती आणि 10-15 मुलं, ती मुलं वरून काय झालं म्हणून आमच्या गावात काय झालं, काही कारणांची दुकानं पण शेजारी आहेत, ते बाहेर बघायला आले. मग यांना काय वाटलं की नाही हे पण जमा होऊन आले. त्यांना जसं बघितलं तसं सगळे की नाही सगळ्या हिंदूंना गोळ्या मारून आम्ही गोळ्या घालून टाकतो, या अशा त्यांच्या ज्यावेळेस भाषा आल्या आणि आमचे ज्येष्ठ नागरिक होते पेटकरांना, त्यांना ज्यावेळेस धक्काबुक्की झाली त्यावेळेस सगळी मुलं खाली आली. ही कालची मुलाखत ज्या व्यक्तीने दिली, एका चॅनलला दिली, त्यांच्या मुलाखतीवरून एकच गोष्ट स्पष्ट होते की ह्या ठिकाणी तो जो झालेला गोंधळ होता त्याला हिंदू मुस्लिम रंग दिला गेला. ह्याबद्दल काय किती तथ्य आहे? कालची ज्यानं मुलाखत दिली तो ईश्वरपूरचा लांडा. त्याला ते म्हणजे मान्य करावंच लागेल की तो लांडा आहे. त्याचा काही सुद्धा संबंध नाही. त्यानं ईश्वरपूरमध्ये काय करतो, काय धंदे करतो, हे सगळ्या ईश्वरपूरला माहिती आहे. त्यानं ब्लॅकमेलिंग करणं, पैसा आणि त्याच्यावरती त्याचं घर चालतं. त्या घरातली जी असतील अजून काय काय पिलावळ्या सगळ्या ते त्याच्यावरती चालतं. आमचं त्याच्यावरती कोणाचं काही चालत नाही. पण त्यानं काय केलं की हा हिंदू मुस्लिम वाद लावण्याचं काम त्यानं सुरुवात केली. आमच्या मुलांचा त्यामध्ये काही दोष नव्हता. मुलांनी कधी तिथं काही बोलले पण नव्हते. पण ज्या वेळेला याच्याकडे कोण त्यांच्यातले आले असतील त्यावेळेस ह्यानं तिथं जाऊन कंप्लेंट करणं, खोटे गुन्हे दाखल मुलांच्यावरती करणं, माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं, हा सगळा जो प्रयत्न सुरू केला की त्याच्यातून मला काहीतरी भेटलं पाहिजे आणि हा फक्त पैशासाठी आणि नुसतं ब्लॅकमेलिंग करण्यासाठी हा तोच धंदे करतो. आता त्या मुलाखतीमध्ये अजून एक स्टेटमेंट असं होतं, त्या XYZ व्यक्तीने तुमचं व्यक्तिगत नाव घेतलं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? काहीच मत नाही. त्याला कुत्रं पण ओळखत नाही कोण. माझं नाव घेऊन त्याला त्याचं नाव करायचं असेल म्हणून तो माझ्या नावानं रोज भुंकतो आणि त्या कुत्र्याला मी काहीच टाकत नाही. त्याच्यामुळे तो अजून काय काय बरंच काय काय बोलतो, पण मला त्याचं काहीच वाटत नाही. मी ज्यावेळेस धर्मकार्यात आलो ना, मला माहिती आहे की माझ्यावरती चिखलफेक होणार आहे आणि मी त्याचं कधीच गांभीर्य बाळगत नाही. मी हसतमुखानं माझं धर्मकार्य करणार आणि त्याच्या बुडाला जेवढी आग लागते तेवढी अजून त्याच्या बुडात आग कशी जाईल हे आपण काम करणार. आता मुख्य ते जे काल त्या पर्टिक्युलर व्हिडिओचं थंबनेल होतं की सत्यजित देशमुख जे आता तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं, ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे? काहीच तथ्य नाही. आम्ही स्पष्ट सांगतो की आम्ही सगळी मुलं हिंदुत्ववादी काम करतो. हिंदुत्ववादी काम करणाऱ्या मुलांना जर कोणी सहकार्य करत असेल तर तो नेता हा हिंदुत्ववादी नेताच आम्ही म्हणतो. जर त्यांनी हिंदूंच्यावरती होणारे अत्याचार बघितले, हिंदूंना एवढं संघटना हिंदू एवढा बहुल असताना जर 4 कुटुंब जर अख्ख्या गावाला जर वेठीस धरत असतील, हे जर त्यांनी बघितलं असेल आणि त्यांनी त्या असणाऱ्या आमच्या लढ्यामध्ये, आमच्या हिंदू मोर्चामध्ये जर सहभागी झाले असतील, त्यात राजकारण काहीच नाही आणि ते स्वतः एक हिंदू आहेत आणि हिंदूला हिंदूविषयी कळवळा येणं ही साहजिक गोष्ट आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट अजून एक वापरलं. तिथले जे API साहेब आहेत, अतिगिरे साहेब आहेत, ह्याच्यावरती सुद्धा त्यांनी डायरेक्ट टीका केली आहे की बाबा असे गुन्हे त्यांच्यावर व्हायला पाहिजे आणि त्यांनी घातले नाहीत. ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे? उलट आम्ही संपूर्ण सहकार्य प्रशासनाला केलंय.
आम्ही प्रशासनाच्या बाजूनं कायमस्वरूपी आहे. जर आमच्या बाजूनं सगळं जर त्यांनी विरोधात केलं असतं तर आमची मुलं 21 दिवस आतमध्ये राहिली नसते ना. उलट त्यांचं त्यांनी हे केलं पाहिजे, समर्थन करायला पाहिजे होतं. आम्ही प्रशासनाच्या बाजूने असतो, पण जर आमच्या बाजूने त्यांनी काही केलं असतं जास्त तरी आमची पोरं 21 दिवस का आतमध्ये राहिली असती? नसतीच राहिली. यामध्ये काहीच उद्देश नाही. यामध्ये प्रशासनाचा असेल काही असेल, हे फक्त भडकावून देणं आणि प्रशासनाला वेठीस धरणं, हिंदू समाजाला वेठीस धरणं हे त्याचा उद्योग आहे. आणि दुसरं म्हणजे एक कमेंट मी त्या ठिकाणी दाखवतोय, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय की खोटं बोला पण रिटून बोला, अशी त्या ठिकाणी कमेंट आहेत. अशा बरेचसेच कमेंट आहेत. आणि कसं असतं, प्रत्येक व्हिडिओ हा मार्केटमध्ये कशा पद्धतीने चालतोय हे त्याच्या कमेंटद्वारे कळत असते. त्यातली 1-2 कमेंट आम्ही उचलले, त्यातली ही कमेंट. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करणाऱ्यांनी त्या लांड्याची लायकी दाखवून दिलेली आहे की तो बोलतोय कसा, काय बोलतोय ते त्याच्या बोलण्यावरून कळतंय. म्हणजे आपण काय बोलतोय, त्याचा मुद्दा काय आहे हा मुद्दाच माहित नाही त्याला. फक्त काहीतरी मला सापडत नाही, मग आता टार्गेट काय करावं, तर काहीतरी वैयक्तिक बोलावं, काहीतरी याला चिकलफेक करावी. त्याला कुठला बेस नाही, कुठला संदर्भ नाही, काहीच नाही. आणि त्याची लायकी बरोबर त्या कमेंटमध्ये, एकही लायकी आपल्या विरोधात आहे का बघा त्या कमेंटमध्ये? नाही. आपले सगळे समर्थनार्थ आहेत, पण त्याच्या बाजूनं बोलणारा एकही नाही. म्हणजे त्याची लायकी घरात बसणे आणि हे उपद्व्याप करणे तेवढंच त्यानं करावं जे त्याच्यात सांगितलेलं आहे ते. आता अजून एक यात्रा, न्याय यात्रा त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरला. त्याचा हेतू काय आहे नेमका? फक्त गावाला बदनाम करणं, आणि तेच केलं ना. न्याय यात्रा तुमच्याकडे गाड्या नाहीत का? दाखवून कुणाला देताय तुम्ही? बरं, न्याय यात्रा काढताना सगळा असणारा मुसलमान समाज होता का? नाही. एक कुटुंब आहे ते, एकाची एवढी सगळे आहेत. एकच कुटुंब, त्यांचे 3-3, 4-4 भाऊ, त्यांची परत पोरं, त्यांच्या सगळे घरातले, मग घेऊन निघाले. ते दाखवायचं होतं. जर तुम्हाला जायचंच होतं कोल्हापूरपर्यंत जायचं ना. पण नाही, हे दाखवायचं आणि ह्या असणाऱ्या ईश्वरपूरच्या लांड्यानं तिथं जायचं आणि ते थांबवायचं. हा सगळा खेळ करायचं, नाटक करून कसा आपला जाणीवपूर्वक सगळ्या समाजाला वेठीस धरता येईल हा उद्योग केला होता. पण तो उद्योग काय त्यांचा यशस्वी झाला नाही. व्यक्तिगत नाव घेतलं ते घेतलं, आणि असं पण स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं की तुम्ही लोक सगळे प्रशासन पाकिटात घेऊन फिरताय. पोलीस प्रशासन असेल, जवळचे तुमचे विद्यमान आमदार असतील, जे राजकीय जे सत्तेतले लोक आहेत, ह्यांच्यासोबत तुमची खूप जास्त जवळकी आहे. बरोबर आहे. पूर्वीच्या आंदोलनात हे गोष्टी दिसल्या त्यांना. माझं नाव घेतल्याशिवाय त्या लांड्याला भीक सुद्धा कोण देत नाही, हा तो ओळखून आहे. म्हणून दरवेळेला माझ्याविषयी काहीतरी बोलणं, काही पण वाईट बोलणं, हे करणं, मी त्याला भीक पण घालत नाही. पहिला मुद्दा, मला काही फरक पडत नाही. ज्या वेळेला आम्ही देवदेश धर्माचं काम हातात घेतलंय त्यावेळेला असली कुत्री भुकणार हे आम्हाला माहित आहे, आणि त्यांना कुठं धोपाटी घालायची हे पण आम्हाला चांगलं माहिती. नंबर 2 की प्रशासन कोणाच्याही पॉकेटात नाही. प्रशासन जर पॉकेटमध्ये असतं तर आमची पोरं आम्ही 21 दिवस आतमध्ये नसते ना आत ठेवली, त्यांना तेवढा त्रास झाला नसता पोरांना, आमची पोरं आतमध्येच गेली नसती. माझी जवळीक असते फक्त ते राजकीय म्हणून कोणाशी नसते. आता जर बघितलं तर आपल्या विभागाचे आमदार आले होते ते भाजपचे होते. आम्ही जे माझे मित्र बोलवले होते, आम्ही सन्मान्य संग्रामदादा जगताप, ते होते राष्ट्रवादीचे. इथं काय तो राजकीय? काहीच नाही. जो हिंदुत्वादी कामासाठी येणार, जो हिंदुत्वाची गोष्ट करणार तो आमचा असेल. मग जो हिंदुत्वादी, कोणी हिंदुत्वादी व्हा. मग तुम्ही जर हिंदुत्वादी असाल तर आम्ही चांगलंच आहे, तुमच्यासोबत असणारच ना. आरळ्याच्या मुलांनी सुद्धा वार केले, ह्यात किती तथ्य आहे? जर आरळ्यातल्या आमच्या मुलांनी जर वार केले असतील तर तिथं सगळीकडे CCTV आहेत. ज्या दुकानात ते झालं तिथं पण CCTV आहे. त्यांनी CCTV काढून दाखवावा की आमच्यातल्या आरळ्यातल्या मुलांनी वार केलाय. जर हा ठामपणाने जर तो सांगत असेल की आरळ्यातल्याच पोरांनी वार केलाय, तर तू तुझ्या कुराणाची शपथ घे की खरोखर केदार पारगावकरनं वार केलाय. मी आमच्या भगवद्गीतेची शपथ घेतो, आम्ही नाही वार केलेला, आमची पोरं निर्दोष आहेत. पुढे तुम्ही बघू शकता, आता स्क्रीनवरती काही 2-4 चेहरे तुम्हाला दिसतात. आणि जेव्हा ग्रामस्थांच्याकडनं जेव्हा आम्ही माहिती काढली तर सगळे ग्रामस्थ या मुलांबद्दल चांगलंच सांगतात की बाबा हे चांगल्या प्रकारे धर्मकार्य चालवत आहेत, किंवा बरेचसे जे लव जिहाचे प्रकरण अलीकडच्या काळात व्हायला लागले त्यापासून त्या मुलींना वाचवतात. पण प्रत्येक वेळी ह्याच मुलांना का टार्गेट केलं जातंय? चांगली पोरं आहेत म्हटलं चांगलंच बोलणार लोक. तुम्ही त्या मुलांच्या बाबतीत जरी विचारलं गावात तरी ती मुलं धर्मकार्य करतायत. आणि यांचं धर्मकार्य, या मुलांचं धर्मकार्य हे गोसेवा असेल, लव जिहाद पासून असणाऱ्या मुलींना वाचवणं असेल, किंवा धर्मकार्य जेवढे आहेत, देवदेश धर्माचं कार्य करण्यात ही मुलं अग्रेसर असतात. यांना ते काम बंद पाडायचं आहे.
आज जिल्ह्यामध्ये बघितलं तर आरळ्याचं नाव व्हायला लागलंय का? तिथं धर्मकार्य करणारी मुलांचं संघटन वाढायला लागलंय. संघटन वाढू नये, इथं धर्मकार्य नको, यासाठी त्या पोरांना दाबलं गेलं, त्या पोरांना कुठेतरी आत दांबून ठेवलं, त्यांना जेलमध्ये टाकलं की इथलं धर्मकार्य बंद व्हावं, ही इच्छापोटी फक्त त्या मुलांना टार्गेट केलं जातं. ज्यांनी तक्रार केली त्याच कुटुंबातल्या व्यक्तींनी आमच्या असणाऱ्या हिंदू महिलेवरती विनयभंग केला होता आणि त्या महिलेच्या साथीला उभं राहून याच पोरांनी भव्य मोर्चा काढला होता की त्यांना अटक व्हावी, त्यांना आतमध्ये घालावं म्हणून. या मुलांचा मनामध्ये द्वेष आणि राग पकडून त्या पोरांना टार्गेट केलं जात आहे. कारण ही पोरं प्रत्येक वेळेला हिंदू समाजाला कुठेही काही त्रास झाला, कुणाही लव जिहाद असेल काय असेल, त्यांच्या पाठीमागे उभे राहतात. ज्यांना वाटतं की डांगे फॅमिली खूप चांगली आहे, हे आहे ते, याच असणाऱ्या व्यक्तींनी एका आमच्या असणाऱ्या वयोवृद्ध असणाऱ्या महिलेला विनयभंग केला होता. त्यावेळेला हे का लक्षात येत नाही लोकांच्या, किंवा यांचं काय वर्तन आहे हिंदूंच्या विषयी, यांचं बोलणं कसं आहे की हिंदूंच्या महिलांना नाही तुला पाक मारून टाकतो, हिंदूंच्या बायकांना मारायला आम्हाला आनंद वाटतो, ही स्टेटमेंट आहे त्याची. कालच्या जे झालेल्या मुलाखतीमध्ये त्या व्यक्तीने असं पण स्टेटमेंट केले की बाबा त्या मुलांनी पोलिसांना सुद्धा मारलं. पोलिसांना मारला असतं तर पोलीस गप्प बसले असते का? आम्ही पोलिसांना मारतच नाही. पोलीस आणि आर्मीवाले हे आमच्या देशाचं रक्षण करतात असं आम्ही म्हणतो ना कायमस्वरूपी. पोलिसांना मारणारी कोण अवलादी असतात हे सगळ्या देशाला माहिती आहे. पोलिसांच्या वरती कोण हात उचलतो हे सर्वांना माहिती आहे. जर पोलिसांना मारलं असतं तर पोलिसांनी त्या मुलांना पकडलं नसतं का? त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केली नसते का? केली असते ना. पोलिसांनाही माहिती आहे की तिथं दंगा कोणी केलाय, पोलिसांना माहिती आहे की तिथं गाडी चालवून पोरांच्या अंगावरती गाडी कोणी घातली, पोलिसांना माहिती आहे की हिंदूंना संपवून टाकतो, कोळ्या घालतो, हे कोण म्हटलंय? हे पोलीस बघत होते आणि पोलिसांनाही तिथं 2-3 होते, त्यांना माहिती आहे की वार कोणी केलाय. आणि पोलिसांना मारलंय असं म्हणतायत तर तिथं सीसीटीव्ही सगळे आहेत. पोलिसांच्यापर्यंत कोण गेलं होतं, पोलिसांना कोण धमकावत होतं, हे सगळ्या सीसीटीव्ही आहेत. कितीही खोटं बोललात तरी आमच्याकडे सगळ्या दाखले आहेत. आम्ही त्या दाखल्याच्या आधारेच बोलतोय. आणि जर पोलिसांना मारलं असतं तर पोलिसांनी सांगू दे कोणत्या पोलिसाला आम्ही धमकावलं किंवा कोणत्या पोलिसांनी, त्यांनी प्रूफ देऊ दे ना आमच्या पोरांची की या पोरांना आमच्या पोलिसांना असं मारलं म्हणून. आणि आम्ही प्रूफ देतो की कोण धमकावत होतो, तुम्हाला व्हिडिओ पण देतो त्याच्यात. तुम्ही बोलता बोललात की गाडी अंगावर घालायचा त्यांनी प्रयत्न केला किंवा जीव मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, हा काय विषय आहे नेमका? ज्यावेळेला वाद चालू होता, भांडणं चालू होती, त्यावेळेला त्याचा असणारा भाचा तो भरधाव वेगानं गाडी घेऊन आला आणि तिथं केदार पारगावकर, रोहित पेटकर ही मुलं जिथं होती त्यांच्या अंगावरती गाडी घातली. यांना मारूनच टाकायचं, यांना ठेवायचंच नाही. एवढी मस्ती यांच्यात कुठून येते? आणि हे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे. आम्ही जे बोलतोय ते तथ्यानुसार बोलतोय की आमच्या पोरांना जीवे मारण्याची धमक्या पण येत आहेत आता. आणि त्यांच्या जीवे मारण्यासाठी त्यांना गाडी सुद्धा अंगावर घातली होती आणि ती गाडी आता पोलीस स्टेशनला जमा आहे. ते पोलिसांना तुम्ही विचारू शकता ती गाडी आहे का म्हणून. जप्त केलेली आहे गाडी ती. कालच्या मुलाखतीमध्ये एक गोष्ट, अजून एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं. तुमचं व्यक्तिगत नाव घेतलं, त्याचं स्पष्टीकरण तुम्ही दिलं आणि तुम्ही ज्या मुलांना शिकवताय त्या ठिकाणी त्याचं स्टेटमेंट आहे की बाबा धर्मविरोधी शिक्षण त्या ठिकाणी तो माणूस तुम्ही देता, तुम्ही त्या ठिकाणी ते शिक्षण देता, बरोबर आहे. आणि मुसलमानांना तुम्ही दहशतवादी म्हणलात असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे. ह्याच्यावर थोडंसं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं झालं तर ते काय असेल? आहेतच. प्रत्येक सापडणारा दहशतवादी हा मुसलमान असतो, हा इतिहास आहे सगळा. आणि मी माझ्या मुलांना काय शिकवतो, काय शिकवायचं नाही, मी माझं धर्मकार्य माझ्या देश धर्माचं शिकवतो. तुझ्या मदरश्यामध्ये काय चालतं आणि त्या बारक्या बारक्या पोरांना काय शिकवलं जातं यात जरा डोळे उघडून त्यांना बघायला पाहिजे. तुमच्यात काय प्रथा आहेत, आम्ही तिथपर्यंत गेलो तर परत मग बुडाला आग लागेल. तुमच्यात गायी कशी कापावी हे लहान लहान पोरांना शिकवलं जातं. तुमच्यात हिंदू काफर आहे, त्यांना कापला पाहिजे हे लहान लहान पोरांना शिकवलं जातं. आमच्या धर्मग्रंथात ते लिहिलेलं नाही. तुमच्यात काय काय आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे. फक्त मी असल्या कुत्र्यांना भाव देत नाही आणि तो ईश्वरपूरचा लांडा कितीही बुकला तर त्याकडे मी ढुंकूनही बघत नाही. काही गोष्टी म्हणजे त्यांच्यात दम नाही, दम असलं तरी ह्या गोष्टी त्यांनी बोलल्यात, ह्याला जर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं झालं तर ते काय असेल? माझा दम अजून त्यानं कुठं बघितलाय. आम्ही कट्टर हिंदू आहे, तो लांडे आहे. आणि त्यांना दम बघायचा असला त्यानं माझ्या समोरासमोर कधी पण यावं, त्यानं पण यावं आणि मी पण येतो. मग त्याला दम काय आहे आणि कसं बोलायचं असतं आणि काय करायचं असतं ते त्याला आम्ही दाखवून देतो ना. काय कुठल्या आपण याच्यावरती बोलतोय त्यांनी मानसिकता दाखवतोय, तो त्याची लायकी, त्याची योग्यता, त्याच्यात काय शिकवलं जातं हे दाखवतो. तो हलालाच्या पैदाशीकडून दुसरी अपेक्षा नसणार आहे. त्यांची वृत्तीच ती आहे. घाणेरड्यात ज्या घाणीत राहतात ना ती घाणच येणार बाहेर.
आणि त्याला खरंच दम बघायचा असेल, मी चॅलेंज करतो त्याला की त्यानं मला कुठेही बोलवू द्या, मी तिथे येतो. इथं मीडियावाली येऊ दे, दोघांचं एकदाच होऊन जाऊ द्या. त्याला त्याची लायकी काय आहे भडव्याची ते आम्ही दाखवतो ना त्याला. त्यांनी अजून एक शब्द त्या ठिकाणी वापरलाय हिंदूंच्या विरोधातला, तो म्हणजे प्रोपोगँडा त्यांनी क्रिएट केलाय. ह्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? धर्मकार्य आमचं. आम्ही प्रत्येक असणाऱ्या लोकांना, प्रत्येक जातीतल्या लोकांना जवळ घेऊन आम्ही कार्य करतो, याची पोचपावती भेटली आम्हाला. आमचं शून्यातून सुरू झालेलं कार्य, आमच्या मुलांचं, हिंदुत्वादी मुलांचं, ते काय त्याची पोचपावती आहे हे आम्हाला समाजानं दाखवून दिली. अक्षरशः पोलिसांना लोक थांबवावी लागली, 2-2.5 हजार लोक पाठीमागं पाठवावी लागली. ही पोचपावती आमची. तुम्ही करून दाखवा, तुमच्यात काय हिंमत आहे. तुम्हाला 4 लोक बोलून तुम्ही फक्त मीडियावरती येत आहे. आणि आमची हा असणारा हिंदू समाज एवढा बहुसंख्येनं भेटला, त्यांचा सगळ्यांचा आम्ही अगदी नतमस्तक होऊन आभार मानतो.